नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी घटक 3 कोन व कोनांच्या जोड्या अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 17 आपण सोडवित आहोत. त्यातला प्रश्न तिसरा 2 सोडवलेले आहेत. प्रश्न तिसरा, त्रिकोण XY मध्ये माप कोन y बरोबर 90 आणि कोन x व कोन z यांच्यामधील संबंध परस्पर संबंध शोधायचा आहे. आपणास माहिती आहे त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यातला एक कोन y 90 अंशाचा आहे. राहिले 2 कोन, त्या दोघांची बेरीज किती असणं गरजेचं आहे? 90 असणं. म्हणजे कोन y 90 असेल तर राहिलेले 2 कोन x आणि z यांची बेरीज 90 असणार आहे. ओके, सविस्तर मांडणी केली आहे. त्रिकोण XYZ मध्ये माप कोन y बरोबर 90 अंश. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यातील एक कोन 90 आहे. म्हणजे त्रिकोण XYZ मध्ये कोन y बरोबर 90, म्हणून दोघांची बेरीज कोन x अधिक कोन z बरोबर 90. कोन y आणि कोन z हे एकमेकांचे कोटी कोण आहेत हा संबंध आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, कोटी कोणांच्या जोडीतील कोणांच्या मापातील फरक 40 अंश आहे तर कोणांची मापे किती? म्हणजे समजा आपण एक कोन x मानला तर दुसरा त्याच्यापेक्षा 40 मोठा असेल किंवा 40 लहान असेल, आपण मोठा घेऊया. त्या दोन कोणापैकी एक कोन x मानला तर दुसरा x अधिक 40, म्हणजे त्या दोघांची बेरीज आपण 90 दाखवायची. साहजिकच दुसरा 50 असणार आहे. ओके, पाहूया कसं सोडवले. सॉरी, पहिला x असेल तर दुसरा x अधिक 40, त्या दोघांची बेरीज 90 आहे. म्हणजे 40 पलीकडे जाऊन 90 मधनं वजा केल्यानंतर 50 येणार आहे. आणि पाठीमाग 2x आहे, म्हणजे 50च्या मग 25 एक कोन असणार आहे. तर दुसरा 40 आणि 25 65. पाहूया, त्या दोन कोटी कोणापैकी एका कोणाचे माप x अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप x अधिक 40 होईल. दोन कोणांची बेरीज आहे 90 अंश. कोटी कोणांची बेरीज 90 अंश असते, म्हणून एक पहिला x दुसरा x अधिक 40, दोघांचे 90. हा x आहे, x 2x. 40 पलीकडे गेले 90 मधनं 40 गेले 50, 2x बरोबर 50. 2 पलीकडे 50ला भागिले होणार आहे, म्हणून x बरोबर 25. आणि x अधिक 40 दुसरा कोन 25 आणि 40 65. त्या दोघांची मापे 25 अंश आणि 65 अंश, दोघांची बेरीज 90 अंश. ओके, पाचवा प्रश्न आहे, चौकोन PTMN हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या लिहा. पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश असते. आयताचे सर्व कोन काटकोन असतात, त्यामुळं या ठिकाणी पूरक कोणांच्या एकूण 6 जोड्या असतील. कोणत्या? दोघांची बेरीज 180. कोन P अधिक कोन P कोन T, पहिली जोडी. दुसरी कोन T कोन N, दुसरी. तिसरी कोन N कोन M, चौथी कोन M कोन P, पाचवी कोन P कोन N, कोन M कोन T ही 6वी. ओके, अशा पद्धतीनं. त्यामुळं आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पूरक कोणांच्या जोड्या आता सांगितल्या, कोन P कोन T कोन T कोन N कोन N कोन M कोन P कोन P कोन M कोन P कोन P कोन N कोन M कोन T. ओके, 6वा प्रश्न, जर माप कोन A बरोबर 70 अंश तर कोन A च्या कोटीकोणाच्या पूरक कोणाचे माप किती? प्रथमतः कोन A चा पूरक कोटीकोण शोधला पाहिजे. म्हणजे दोघांची बेरीज 90, त्यातला एक 70, 70चा कोटीकोण 20 आणि 20चा पूरक कोण 180तनं 20 वजा केंद्र 160 येणार आहे. 160. ओके, सविस्तर सोडलेलं आहे. समजा 70 अंशाच्या कोणाच्या कोटीकोणाचे माप x अंश आहे. 70 आणि 1 दोघांची बेरीज 90 आहे. कोटीकोणांची बेरीज 90 अंश असते. 70 पलीकडे गेले 90 वजा 70, 20. x बरोबर 20. 70 अंशाच्या कोटीकोणाचे माप 20 अंश. आता 20 अंशच्या पूरक कोणाचं माप y मानलं तर y आणि हा 20 अंश या दोघांची बेरीज 180. 20 पलीकडे गेले 180 20 गेले, या ठिकाणी y बरोबर 160. आवश्यक त्या कोणाचे माप 160 अंश. 7वा आहे, कोन A आणि कोन B परस्परांचे पूरक आहेत आणि कोन B बरोबर x अधिक 20 अंश. तर माप कोन A बरोबर किती? समजा आपण माप कोन A y अंश मानलं. y आणि x अधिक 20 यांची बेरीज 180 दाखवणं गरजेचं आहे पूरक कोणात म्हटल्यानंतर. पहा, समजा माप कोन A बरोबर y अंश. पूरक कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. x अधिक 20 दिलेला आणि मानलेला y ह्या दोघांची 180 बेरीज. x अधिक y, 20 पलीकडे गेले 180तनं 20 गेले 160 उरले आणि x पलीकडे जाऊन 180 वजा x म्हणजे yचं माप
160 वजा एक्स. ओके, 160 हा एक्स पलीकडे गेले, वजा झाले. 160 वजा एक्स कोण या ठिकाणी माप कोण यायचं माप. प्रॅक्टिस सेट नंबर 17. क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल XYZ मेजर अँगल y इक्वल टू 90 degree. What kind of the pair do X and Z make? We know that the sum of the measures of the angles of triangles is 180. That means measure angle y plus measure angle x plus measure angle z is equal to 180. Here measure angle y is equal to 90 degree. Then addition of two angles, angle x plus angle z is equal to 90 degree. Angle x and angle z are complementary angles. मराठी माध्यमामध्ये सुद्धा चुकून इथं वाय झालेलं होतं. एक्स असणं गरजेचं आहे. वाय दिला, एक्स आणि झेड यांची बेरीज 90 आहे. म्हणून कोण एक्स आणि झेड हे वाय म्हटलं असलं तर ओके. सॉरी, अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, दॅट मीन्स अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंट्स टू ईच अदर or of each other. Question number 4. The difference between the measure of the two angles of a complementary pair is 40 degree. Find the measures of the two angles. Let the measure of the smaller angle of the complementary pair be x. Then the measure of the greater complementary angle x plus 40. Okay, the sum of the measures of the two complementary angles is 90 degree. Therefore x plus 40 is equal to 90 degree. X plus x, 2x is equal to 90 minus 40. 2x is equal to 50. X is equal to 25. Dividing both sides by 2, we get x is equal to 25. And x plus 4, that means 25 plus 40 is equal to 65. The measures of the required angles are 25 and 65 respectively. Okay. Then question number 5. Rectangle PTNM is a rectangle. Okay. Quadrilateral PTNM is a rectangle. Write the names of the pairs of supplementary angles. All angles of the rectangle are 90 degree. Therefore the pairs, that means two supplementary angles addition 180 degree. Angle P, angle T. First pair PTNM is a rectangle. Each angle of rectangle is 90 degree and two supplementary angles addition 180 degree. Therefore pairs, 6 pairs of here supplementary angles. First angle P, angle T. Second angle T, angle N. Third angle N, angle M. Fourth angle M, angle P. Fifth angle P, angle N. Sixth angle M, angle T. Okay. Each angle of rectangle of measure 90 degree. The sum of the measures of the supplementary angles is 180 degree. The pairs of the supplementary angles, angle P, angle T. Second angle T, angle N. Third angle N, angle M. This is first. Angle fourth, angle M, angle P. Fifth angle P, angle N. And sixth angle M, angle T. Okay. Here sixth example. Measure angle A is equal to 70 degree. If measure angle A is equal to 70 degree, what is the measure of the supplement of the complement of A? Okay, the supplement of A, that means supplement of 70 degree 20 and complement of 20 180 minus 20 160. Okay, see clearly. First we find the complement of angle A. Measure angle A is equal to 70 degree. Let the measure of complements of angle 70 be x. Let the measure of the complementary angle of 70 degree be x. Then 70 plus x is equal to 90. X is equal to 90 minus 70. X is equal to 20. The measures of the complementary angle is 20. Now we have to find supplementary angle of 20. Let the measure of supplementary angle of 20 be y. Then 20 plus y is equal to 180. Y is equal to 180 minus 20. Y is equal to 160. Okay. Then measure of required angle is 160 degree. Then last and 7
Question number 7, angle A and angle B. Angle A and angle B are supplementary angles and major angle B is equal to x plus 20. Then what would be major angle A? Let here major angle A is equal to y degree. Okay. The sum of the measures of supplementary angles is 180. That means x plus 20 given plus y is equal to 180. X plus y is equal to 180 minus 20. X plus y is equal to 160. Y is equal to 160 minus x. Major angle A is equal to 160 minus x bracket. This is degree. Okay. Major angle is equal to 160 minus x. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी पाठवून गुणवत्ता वाढीसाठी त्यांचाही प्रयत्न करा. भोसले सर जाकले चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. एकापाठोपाठ एक अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ, स्पर्धात्मक व्हिडिओ जरूर पहा आणि कमेंट देऊन मला अधिक प्रोत्साहन द्या. म्हणजे पुढील व्हिडिओ अधिक व्यवस्थित आणि जोमाने करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. प्लीज रिक्वेस्ट चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.